नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आंतरराष्ट्रीय संख्या वाचन, संख्याचिन्हे वाचन व लेखन या भागाचा पहिला व्हिडिओ आपण पाहिला. त्याच्यामध्ये देवनागरी संख्या, आंतरराष्ट्रीय संख्या कशा असतात आपण शिकलो. आता यामध्ये ह्या स्वाध्यायामध्ये जे 10-15 प्रश्न आहेत ते आपण घेणार आहोत. मी त्याच्यातले पर्याय लिहित नाही, पर्याय लिहिणे आणि त्याच्यात वेळ जातो तुमचा. मी तुम्हाला डायरेक्ट उत्तर सोडून दाखवतो आणि ते कितव्या क्रमांकाचा पर्याय बरोबर आहे ते सांगतो. आलं का लक्षात? म्हणजे आपलं काय होईल, वेळही वाचल आणि कमी वेळात मला तुमच्यापर्यंत जास्तीत जास्त स्वाध्याय पोहोचवता येतील. त्यासाठी मी सगळ्यांचे पर्याय लिहित बसत नाही या ठिकाणी. आता पहिला प्रश्न आहे, पुढील संख्या अक्षरांत कशी लिहाल? ही संख्या आहे, हे तुम्हाला संख्या दिसते. मग अगोदर ह्या संख्येला वाचायचं आपण. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, हजार, 10,000 म्हणजे हे दोन्ही मिळून हजार आहेत. 98,000. मग ही अक्षरात कशी लिहायची पहा, दाखवतो. 98,000, 98,000. एकक, दशक, शतक कितीशे? 500, 500. 84, 84. तर अशा पद्धतीनं ही संख्या लिहितात. तर मग इथं पर्याय तुमच्या पुस्तकामध्ये आपण नवनीतचं पुस्तक वापरतोय या 4थी स्कॉलरशिपसाठी यावर्षी चाललेलं. त्यामधले पर्याय दिलेला आहे. पहिला पर्याय आहे 98,084. पहा, 98,584 आहे, हे बरोबर उत्तर आहे. 2 क्रमांकाला 98,584 म्हणजे पर्याय क्रमांक दुसरा जो आहे हा बरोबर आहे. हां, इथं हे जे 98 आहे, दोन्हीपैकी कसं जरी लिहिलं तरी चालतं. हे ठला लंगड करून आहे 98 असं लिहिलं तरी हरकत नाही. 98,584. तिसऱ्या नंबरला 98,574. हे 74 नाहीच आहे, म्हणजे तिसरासुद्धा नाही. 9,858 ते सुद्धा नाही, म्हणजे याचं उत्तर जे आहे हे पर्याय क्रमांक 2 आहे. पहिलं उदाहरण झालं. आता आपण दुसरं उदाहरण घेऊया. आता हे दुसरं उदाहरण आहे, पुढीलपैकी अयोग्य जोडी कोणती? आता मी म्हटलं होतं पर्याय लिहायचे नाहीत, परंतु इथं तुम्हाला ह्या जोड्या दाखवण्यासाठी मला लिहिणं आवश्यक होतं. आता पहा, हे 627 आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात आहे. हे देवनागरी म्हणजे मराठीमध्ये 627 आहे, ही योग्य जोडी आहे. 1966, 1966 आंतरराष्ट्रीय देवनागरी, हे सुद्धा बरोबर आहे. त्यानंतर 20,465, तर 20,465 हे सुद्धा बरोबर आहे. 27,985, 27,185 हे पहा इथं हे इथं लक्षात आलं तुमच्या, हे चूक केलेलं आहे. इथं काय आहे 985. या दोन्हीत काय बदल आहे? 985, 185. अयोग्य जोडी कोणती असेल तर हा पर्याय क्रमांक 4 ही जोडी अयोग्य आहे. आलं का लक्षात? आता आपण तिसरं उदाहरण घेऊया. तिसरं उदाहरण पहा. चित्र पहा, त्यात दाखवलेली संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हांचा वापर करून कशी लिहाल? आता हे एक चित्र आहे. मी सरळ साधं सोपं काढले, एवढं काही किचकट केलं नाही. आणि हे 4 पर्याय दिलेले आहेत तिथं. मग ह्या चित्रापासून जी संख्या बनते ती संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात पाहिजे, मराठी नाही. आता हे मराठी आहेत, हे येणार नाही, हे येणार नाही. आता ह्या 2 आहेत, दोन्हीपैकी कोणती संख्या बरोबर आहे हे आपण शोधूया. आलं लक्षात? तर चित्र पहा, त्यात दाखवलेली आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हांचा वापर करून लिहा. हे काय असतं? एकक, हे दशक, हे शतक आणि हे हजार. आता किती एकक आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6. आपल्याला मराठीमधले अंक नको आहेत, आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात पाहिजे 6. 1, 2, 3 हे 3. 1, 2, 3, 4 हे 4. 1, 2, 3, 4, 5. हजार हे किती आहेत? 5,000. 5,436. 5,436 म्हणजे ह्याचं पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. सॉरी, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. 1 म्हणला मी चुकून, लक्षात घ्या. पर्याय क्रमांक 3. 1 चूक आहे, 2 चूक आहे. हे तर मराठीत आहे, इथं आंतरराष्ट्रीय म्हणले, त्यामुळे ह्यांच्याकडे पाहायचं कामच नाही.
आता इथं 6436 आहे, परंतु आपलं उत्तर आहे 5436, म्हणून हे सुद्धा होत नाही. तर तिसरं उत्तर बरोबर आहे. आता आपण चौथं गणित घेऊया. आता हे उदाहरण आहे, 4 अंकी सर्वात मोठी संख्या व 3 अंकी सर्वात लहान संख्या यांच्यामधील फरक आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कसा लिहाल. एक लक्षात घ्यायचं, फरक, तफावत हे जर शब्द आले की सरळ वजाबाकी करायची असते. काय करायचं असतं? वजाबाकी करायची असते. जिथं फरक असतो, तफावत असते, असे शब्द आल्यानंतर. आता दुसरी ट्रिक तुम्हाला सांगतो. 4 अंकी सर्वात मोठी संख्या. सर्वात मोठी संख्या किती अंकी आहे? 4 अंकी आहे. सर्वात मोठी संख्या किती अंकी जरी लिहा म्हणलं की तेवढ्या वेळा 9 काढायचं. 1 2 3 4 झाली 4 अंकी सर्वात मोठी संख्या. 9999. 4 अंकी सर्वात मोठी संख्या. 3 अंकी सर्वात लहान संख्या. आता सर्वात लहान संख्या म्हणलं किती अंकी आहे? 3 अंकी. सुरुवातीला 1 काढायचं आणि पुढं जेवढे अंक आहेत तेवढे शून्य द्यायचे. 1 2 3 अंकी सर्वात लहान संख्या. याच्यापेक्षा लहान 3 अंकी संख्या नाही. याच्यातून 1 जरी वजा केलं, 100मधून 1 गेले की 99 राहतं. म्हणजे ही सगळ्यात अगदी टोकाची शेवटची लहान संख्या. यातील फरक म्हणजेच तफावत. आलं का लक्षात? 9मधून 0 गेले म्हणजे काहीच गेलं नाही, 9च राहिले. 9मधून 0 गेले, 9च राहिले. 9मधून 1 गेले, 8 राहिले. 9मधून जायला इथं काहीच नाही, 0 म्हणजे 9ला 9 तसंच. 9899. काय उत्तर आलं? 9899. तर आपल्याला ते पण कसं आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात, म्हणजे हे मराठीतले हे तर पाहायचेच नाहीत हे दोन आपल्याला. आता 8999 हे पण उत्तर नाही आलं. मग आपलं उत्तर कुठं आहे? हे पर्याय क्रमांक 2, 9899. 9899 हे उत्तर आलेलं आहे 2 नंबरचं. आता आपण 5वं उदाहरण घेऊ. आता हे 5वं उदाहरण आहे, पुढील प्रतीकांचे निरीक्षण करा, तयार होणाऱ्या संख्येची योग्य जोडणी करा. आता हे दशक 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 3 दशक दिलेत. 1000 1000 आणि 1000. म्हणजे दशक म्हणजे किती? 10. हे 10, हे 10 अधिक 5 अधिक हे 1000, 1000 अधिक 1000 अधिक हे सुद्धा 1000. म्हणजे ही संख्या काय तयार व्हायली? 1000 अधिक 1000 2000 अधिक 1 3000. 10 आणि 10 20 आणि 10 30. म्हणजेच 3000 हे 1000 अधिक 1000 अधिक 1000. कसे झाले? कसे 3000 आले कळालं का तुम्हाला? हे 1000 पहिले, हे दुसरे 1000 आणि हे तिसरे 1000. तुमच्यासाठी हा पहिल्यांदाच नवीन प्रश्न आहे म्हणून मी हे सगळे गेले. हे 10 अधिक 10 अधिक 10, हे 10 अधिक 10 अधिक हे 10, या सर्वांची बेरीज म्हणजेच 0 0 0 1 2 3 वर 0 जाईल म्हणजे 3 0 0 0 1 2 3 3030. म्हणजे हे 3000 आणि 10 20 30 असं केलं आणि तसं केलं तरी उत्तर काय येतं आपलं? 3030 हेच येतं. मग हे 33 बरोबर 33 नाही, हे 3030 आंतरराष्ट्रीय देवनागरी आणि आंतरराष्ट्रीय हे उत्तर बरोबर आहे. इथं पहा 3300 हे पण नाही उत्तर, 3003 हे पण नाही. म्हणजे इथं पर्याय क्रमांक 2 हे वेगळं उत्तर आलेलं आहे. चौथीच्या मानानं तुम्हाला ही सुरुवात आहे वेगवेगळे उत्तरं शोधण्याची, म्हणून मी हे सगळं करून दाखवले तुम्हाला. आता ह्याच्या पुढचं उदाहरण घेऊ आपण, 6वं उदाहरण. आता हे 6वं उदाहरण आहे. हे उदाहरण खूप तुम्हाला म्हणजे विचार करायला लावणार आहे. आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे व देवनागरी संख्या चिन्हे यांच्या संख्येतील फरक किती असणार हो? मी पहिलंच म्हटलंय तुम्हाला, फरक म्हणजे वजाबाकी करून येणारे उत्तर. आता जेवढे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे आहेत तेवढेच देवनागरी संख्या चिन्हे आहेत. त्यामुळं आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हातून देवनागरी संख्या चिन्ह वजा केलं की खाली काय राहणार आहे? 0. काय राहणार आहे? 0. म्हणजे यातील फरक काय असेल तर 0 असेल. हे 2 उत्तर नाही, 9 उत्तर नाही आणि 1 पण उत्तर नाही. याचं उत्तर आहे 0.
आता आपण 7वं उदाहरण घेऊया. आता 7वं उदाहरण घेऊ. एका संख्येच्या एकक स्थानी 9 हा अंक आहे. दशक, शतक आणि हजार स्थानावर अनुक्रमे 7, 5 व 8 हे अंक आहेत. ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हांचा वापर करून कशी लिहितात. आता हे 4 पर्याय दिलेत. आपण पर्यायाकडे न पाहता अगोदर संख्या लिहून बघू. संख्या वाचू. संख्या काय असणार आहे. एककचा हा डब्बा, हा दशकाचा डब्बा, हा शतकाचा डब्बा आणि हे हजारचा. एकक स्थानी काय सांगितले 9, पण कसे लिहायचे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे वापरून. मग हे 9 आपण असे लिहू, इंग्रजीत लिहू. वाटल्यास मी याचं थोडंसं काय करतो तुम्हाला लक्षात यावं दिसावं म्हणून आपण थोडं निळा कलर वापरू त्या ठिकाणी. हे 9 लिहिलं. दशक, शतक आणि हजार. दशक, शतक आणि हजार स्थानावर अनुक्रमे या शब्दाला समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. म्हणजे जसा क्रम दशक, शतक आणि हजार आहे तसाच 7, 5, 8. सुरुवातीला दशक आलं, दशक स्थानी 7. त्यानंतर शतक आलं, शतक स्थानी 5, शतक स्थानी 5. आणि नंतर हजार आहे तर शेवटी घ्यायचं, यालाच अनुक्रमे म्हणतात. जसा हा क्रम आला तसा हा क्रम, शेवटी 8. तर ही संख्या काय तयार झाली पहा. 8, 5, 7, 9, 8579. मग कुठं दिसते ह्याच्यात हे 2 मराठी आलेत, हे पर्याय नाही. हे मराठी आलेत, हे नाही. 7, 5, 8, 9 हे बी नाही. मग हा जो पर्याय बरोबर आहे 8579 हा पर्याय बरोबर आहे. म्हणजे 2 नंबरचा पर्यायाला आपण उत्तरपत्रिकेत गोल केलं पाहिजे. आता 8वं उदाहरण घेऊ आपण. आता हा 8वा प्रश्न आहे. 8वा प्रश्न. 3 अंकी सर्वात मोठी समसंख्या. पहा 2 आहे इथं 3 अंकी आणि सर्वात मोठी कसली समसंख्या आंतरराष्ट्रीय. पुन्हा आंतरराष्ट्रीय म्हणजे 3 ठिकाणी डोकं लावायचे आपल्याला. संख्या कशी असावी 3 अंकी. त्यानंतर कशी पाहिजे सम पाहिजे. आणि कोणत्या लिपीत देवनागरी का आंतरराष्ट्रीय. कारण आपण पहिला पाठ शिकालो या पाठामध्ये सगळं जे आहे ते देवनागरी आणि आंतरराष्ट्रीय या 2च विषयात आहे. मग 3 अंकी सर्वात मोठी संख्या अगोदर लिहू आपण आंतरराष्ट्रीय अंकात. ही सर्वात मोठी संख्या 999. मी तुम्हाला मगाशी ट्रिक सांगितली की सर्वात मोठी संख्या लिहायची, जेवढ्या अंकी लिहायची तेवढ्या वेळी 9 काढायचं. आता हे केल्यानंतर ही संख्या सम पाहिजे. मग ही संख्या सम जर करायची असेल तर ह्याच्यातून किती कमी करावं लागेल खाली यावं लागेल. ह्याच्यापेक्षा मोठी संख्या ह्याच्यात 1 जरी टाकला तर 1000 होते. 999 अधिक 1 केलं पहा तुम्हाला दाखवतो. 9 ने 1 10ला 0 हा चाला 1. 9 ने 1 10ला 0 हा चाला 1. 9 ने 1 10ला 0 झालं 10. 1000 होते. म्हणजे आपल्याला हे नाही पाहिजे. तर मग काय करावं लागेल आपल्याला ह्याच्यातून 1 वजा करून बघू आपण. म्हणजे समसंख्या होती. ह्या 9ला 8 करू. 9 मधून 1 गेले 8 राहिले. 9तून काहीच काढायचं नाही कारण ह्याच्या फक्त 1 न खाली घेतलं आपण 998. कारण समसंख्या पाहिजे. ही 3 अंकी सर्वात मोठी आहे परंतु ही सम नाही. ही काय आहे ही विषम आहे. विषम ही संख्या विषम आहे आणि ही संख्या सम आहे. ज्या संख्येच्या एकक स्थानी हा एकक स्थान आहे 0, 2, 4, 6, 8 असतात त्याला सम म्हणतात. म्हणून इथं 0, 2, 4, 6, 8 यापैकी कोणताही अंक इथं नाही आणि म्हणून ही संख्या विषम होते. परंतु इथं 8 आला आहे सम आहे आणि 3 अंकी सर्वात मोठी समसंख्या 998 आहे. पर्याय क्रमांक 4चं हे उत्तर आहे. समजलं का. आता आपण 9वं उदाहरण घेऊ याच्या पुढचं. आता हे 9वं उदाहरण आहे. 9वं उदाहरण बघा आपण. 3277 अधिक 4503 बरोबर किती. आता आपण अशी बेरीज करू शकतो. एकक, दशक, शतक, हजार. एकक, दशक, शतक, हजार. एकक एककमध्ये 7 आणि 3 10ला 0. हातच्याला 1 दशक 7 आणि 0 7 आणि हातचा 1 8. त्यानंतर शतक शतक 5 आणि 2 7. 4 आणि 3 7. 7780.
किंवा तुम्ही अशी बेरीज करू शकतात 4503, 7 आणि 3 10ला 0, हाताला 1, 7 आणि 1 8, 5 आणि 2 7, 4 आणि 3 7, 7780 हे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात. मग 7780 कुठं आहे उत्तर? पर्याय क्रमांक 1 हे आहे. फक्त इथं देवनागरिक दिलेत, त्याचं उत्तर आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात पाहिजे. तुमचा हा पाठ हे उदाहरणं सगळी गेली की पक्का होऊन जाईल, याच्यात तुमचा कुठलाही शंका राहणार नाही. 10वं उदाहरण घेऊ आपण. आता 10वं उदाहरण आहे 7500 ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहावी? पर्याय नाही लिहित, मी सरळ लिहून दाखवतो. 7500 पहा, 1000 म्हणजे पूर्ण हजार आणि 1500 म्हणजे 1000 आणि अर्धा हजार म्हणजे 500, बरोबर आहे. म्हणजे 1500 म्हणजे 1500, 2500 म्हणजे 2500, 3500 3500, 5500 5500, 6500 6500, 7500 7500. मग 7500 7500 अशा पद्धतीनं ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहितात. हे 7500, हे 7000 पूर्ण आणि हा अर्धा हजार, 7 भाकरी पूर्ण, अर्धी भाकर 7.5 भाकरी. तशा पद्धतीनं हे उत्तर आलेलं आहे. आणि याचा पर्याय सांगतो तुम्हाला. 7500 ही संख्या पर्याय क्रमांक 2 आहे. बाकीच्या संख्या चूक लिहून दाखवल्या, त्या लिहायची काय आवश्यकता नाही. आता 11वं उदाहरण आपण घेऊया. आता हे आहे 11वं उदाहरण. गटात न बसणारी संख्या कोणती? गट काय असतो? एक सारख्या संख्यांचा समूह. त्याच्यात एकच जर वेगळी आली, समजा एखाद्या ठिकाणी सगळ्या शेळ्या आहेत आणि त्याच्यात एकटाच वाघ आला, तर वाघ गटात बसतो का? नाही. किंवा सगळी मुलं आहेत, किंवा आणखीन काय आहे, गट असा तयार झाला की सगळी छोटी छोटी मुलं आहेत आणि एक म्हातारा माणूस आला, तो गटात बसेल का? नाही. वयामध्ये फरक आहे ना लहान मोठे. तर तशा पद्धतीनं गटात न बसणारी, इथं सगळे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह आहेत, इथंच ह्या संख्येत पण आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह आहेत, या संख्येत पण आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह आहेत. मात्र ही एकमेव संख्या अशी आहे 5634, ही देवनागरी संख्या चिन्हात आहे. म्हणून या संख्येचा जो पर्याय क्रमांक आहे गटात न बसणारी संख्या 3, तर हा तिसऱ्या पर्याय क्रमांकाची संख्या तुम्हाला तिथं गोल करावी लागेल. म्हणजे काय आहे की ह्याचे पर्यायसुद्धा असे दिलेत 1 2 3 आणि 4. तर तिसऱ्या पर्यायाला तिथं गोल करायचं. ही संख्या गटात बसत नाही, कारण बाकीच्या सगळ्या संख्या इंग्रजीत आहेत, ही मराठीत आहे. चला साध्या भाषेमध्ये. आता 12वा प्रश्न घेऊ आपण. 12वा प्रश्न आहे 21826. पहा ही संख्या एकक दशक शतक हजार दस हजार, हजार दस हजार म्हणजे 21826 ही संख्या देवनागरी, आता आंतरराष्ट्रीय नाही विचारलं, देवनागरी संख्या चिन्हात कशी लिहाल? थोडक्यात पहा मित्रांनो, मराठीत कशी लिहाल? तर 21826, 21826, 21826 अगदी बरोबर उत्तर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1. हे पहा, इथं एक आंतरराष्ट्रीय, एक मराठी. इथं काय 21827 दिले, हे सुद्धा नाही, 26 पाहिजे. आणि इथं एक मराठी, एक इंग्रजी असे अंक आहेत. म्हणून 12व्या प्रश्नाचं उत्तर जे आहे हे पर्याय क्रमांक 1 हे राहील. आता 13वा प्रश्न घेऊ आपण. आता 13वा प्रश्न पहा. 79654 या संख्येतील शतकस्थानचा अंक आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कसा लिहावा? ही संख्या आहे सगळ्या अंकांनी मिळून बनलेली, त्याच्यातला एक अंक कोणत्या स्थानचा? शतक स्थानचा. हा एकक, हा दशक आणि हा शतक स्थानचा अंक, हा शतक स्थानचा. हा आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात म्हणजे इंग्रजीत कसा लिहावा? 6 इंग्रजीत कशी लिहावी? इतकं सोपं विचारलं विद्यार्थी मित्रांनो. हा पर्याय क्रमांक 2 आहे. आता 14वा प्रश्न घेऊ आपण. 14वा प्रश्न आहे पुढीलपैकी कोणत्या जोडीतील संख्या व तिचे वाचन योग्य नाही? विद्यार्थी मित्रांनो, इथं प्रत्येक ह्याच्यात एक एक जोडी आहे, म्हणजे अंकात आणि अक्षरात, अंकात अक्षरात, अंकात अक्षरात, अंकात अक्षरात अशा 4 जोड्या आहेत. जे अंकात आहे ते अक्षरात आहे, पण एक जोडी अशी आहे अंकात आहे पण अक्षरात चूक लिहून दिले, ती आपल्याला शोधायची आहे. हे पहा, एकक दशक शतक हजार 9563, 9563. म्हणजे ही जोडी तर बरोबर आहे. म्हणजे
योग्य नाही अशी नाही का? नाही, योग्य आहे. एकक, दशक, शतक, हजार 2748. 2748 हे सुद्धा बरोबर आहे, हे बी चुकीचे नाही. मग आपल्याला शोधायचे चुकीची जोडी. आता खाली जाऊ आपण. एकक, दशक, शतक, हजार 3171. 3171. अरे ही पण बरोबर आहे. आता ही शेवट राहिली, हे उत्तर असू शकते. इथं पाहू आपण. मग एकक, दशक, शतक, हजार किती हजार? 4000. कितीशे? 500. 8 वर 9 89. 4579. हे 89 इथं 79 म्हणजे ही जोडी योग्य नाही. म्हणजे ह्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आलं का लक्षात? अशा पद्धतीने हे उत्तर आपण शोधलं. आता आपण 15वा आणि शेवटचा प्रश्न या स्वाध्यायामधला घेऊ. आता 15वा प्रश्न घेऊ आपण. आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे व देवनागरी संख्याचिन्हे यांच्या संख्येची बेरीज किती? आता यातच मला वाटतं 6वा प्रश्न या स्वाध्यायामध्ये होता की आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे व देवनागरी संख्याचिन्हे यांच्या संख्येची वजाबाकी किती? कारण जेवढी संख्याचिन्हे आंतरराष्ट्रीयची आहेत तेवढीच देवनागरीची आहेत, जे आहेत ते तुम्हाला सांगितलं होतं. आता किती आहे तो संख्याचिन्हे? ही 0 आंतरराष्ट्रीय 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. आता 10 जे आहे ती 1 आणि 0 तयार झालेलं आहे. मूळ संख्या चिन्हे हे आहेत, ह्यांची संख्या पहा किती आहे? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. बरोबर 10 आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे 10. मग देवनागरी संख्या चिन्हे सुद्धा किती आहेत? तर ह्याच्यातलं 0 वेगळं आहे थोडंसं. आंतरराष्ट्रीयमध्ये थोडंसं असं उभट जातं आणि हे गोल जातं. हे 1 हे 2 हे 3 हे 2ला गाठ असते. देवनागरी लिहिलं आपले मराठीतले. हे 4 5 6 7 8 आणि 9. 1 2 3 4 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. हे सुद्धा 10 आहेत. मग मगाची 6वा प्रश्न जो आला होता, या दोन्हीची वजाबाकी 0 आली होती, परंतु इथं या दोन्हीची बेरीज किती आलेली आहे? 20. मग 20 पर्याय हा दुसऱ्या ह्याला आहे. पहा उत्तर प्रश्न फार सोपा आहे, पण बुद्धी वापरावी लागते, तेव्हा मार्क मिळतात आणि तेव्हा असे प्रश्न सुटतात. म्हणून हा प्रश्न बऱ्याच जणांच्या लक्षातच येत नाही. हुशार मुलं असतात. मग कसले आंतरराष्ट्रीय चिन्ह कसली? मी मुद्दाम 6व्या प्रश्नात ह्याचा खुलासा केला नव्हता. म्हणलं चला शेवटी प्रश्न आहे, पुन्हा एकदा आपण ह्याचा शेवटच्या वेळी म्हणजे बेरजेचा बी वजाबाकीचा बी खुलासा करू. आंतरराष्ट्रीय व देवनागरी संख्या चिन्हांची वजाबाकी 0 येते, वजाबाकी जर केली असेल तर, कारण 10मधून 10 गेलं 0. आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह किती आहेत? 10. देवनागरी संख्या चिन्ह किती आहेत? 10. परंतु ती संख्या चिन्हे कोणती आहेत? ही 0पासून सुरू होतात, 10 नाही बरं का. 10 1 आणि 0 मिळून 10 बनते. मग ते पुन्हा 11 12 सगळ्या पुढच्या संख्या यांच्याचपासून बनतात. मूळ संख्या चिन्ह जे आहेत ती ही 10 संख्या चिन्ह आहेत. लक्षात आलं तुमच्या? तर यांची बेरीज 20 होते, म्हणून पर्याय क्रमांक 2. अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो, 4थी स्कॉलरशिपचा हा जो पाठ आहे, पहिला पाठ आपण या ठिकाणी पूर्ण केलेला आहे. आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे वाचन व लेखन याच्यातली 15चे 15 प्रश्न घेतलेत. ही जर सोडवली तर मला वाटत नाही तुम्हाला कुठलीही अडचण राहील आणि स्कॉलरशिपमध्ये तुम्हाला गणितात पैकीच्या पैकी मार्क मिळून जातील. अशाच पद्धतीनं आपण पुढचे सुद्धा सगळे पाठ घेणार आहोत. त्यामुळं निश्चितच जर व्हिडिओ तुम्हाला आवडला, तुम्हाला सगळं समजलं, लाईकचं बटन आहे खाली, लाईक करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे सबस्क्राईब केल्यानंतर प्रत्येक व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर दिसेल. ओके, धन्यवाद.